वेगळा आहे, थोड्याशा आपण गप्पा मारणार आहोत चांगल्या पद्धतीने, त्यामुळे फोन सगळ्यांनी कृपया करून सायलेंट करा आणि फोटो काढण्यापेक्षा कार्यक्रमाचा आनंद घ्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। प्रकाश पार्सेकरची आईसुद्धा येते आहे, या या। मुकुल, हां अजून एक माईक रेडी ठेवा फक्त। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। मी प्रकाश पार्सेकर आणि मुकुल मारणे या दोघांनाही स्टेजवरती बोलवतो। आज जरा ऑकवर्ड होतं आहे, नो बॉल टाकल्यासारखं फिलिंग येतं आहे, कारण 2 तेंडुलकर खाली बसलेत आणि आम्ही वरती उभे आहोत, त्यामुळे नो बॉल आहे। फक्त थोडंसं फ्री हिट देऊ नका अशी माझी नम्र विनंती आहे। प्रकाश पार्सेकर आणि प्रकाशक मुकुल मारणे, निळकंठ प्रकाशन। प्रकाश बस बस बस, मुकुल बस 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 बस, इथं बस, इथं बस, चालेल, बस बस, कुठेही बस, काही प्रॉब्लेम नाही। कार्यक्रम थोडासा अनौपचारिक आहे, कारण हे पुस्तक असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकरचा 50वा वाढदिवस आहे। 24 एप्रिलपासून ती काय म्हणतात त्याला महोत्सवाला सुरुवात झाली, आणि ते महोत्सव म्हणजे त्याची पार्टी तर झालीच, त्यांनी पत्रकारांना पार्टी दिली, ती पण एक मजा होती। आणि तेव्हापासून जे सेलिब्रेशन चालू आहे त्याची एक वेगळ्या पद्धतीची शेवट काय सांगता नाही आहे, कारण अजून पार्ट्या होणार आहेत, परंतु काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने मानवंदना द्यावी म्हणून विचार असा आला की प्रकाश पार्सेकरनी सचिनचे वयवर्ष कितीपासनं फोटो काढलेत? मी साधारण माझ्या 90पासून सुरुवात केली। साधारणपणे 12-13 वर्षापासून फोटो काढले, ते 200व्या कसोटी सामन्यापर्यंत। त्यामुळे जास्त नाही एक लाखभर फोटो, जास्त नाही लाखभर फोटो प्रकाशने काढले, त्यामुळे तो कॅमेरा क्लिक करून थकून गेलेला होता। त्याच्यातले निवडक 50 फोटो 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिलेक्ट केले, आणि त्याच्या फोटोमागचा विचार, त्याच्या फोटोमागची कहाणी ही संक्षिप्त स्वरूपात मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। असं हे पुस्तक आहे, छायाचित्रकाराच्या नजरेतनं सचिन। त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन आज आपण करणार आहोत। त्या प्रकाशनाच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सचिननी मला सांगितली होती की तू बडबड खूप करतोस, आज प्रकाश पार्सेकरला बोलायला लावायचं आहे। हसू नका आणि टाळ्या वाजू नका, भल्यांना मी बोलतं केलं आहे, परंतु प्रकाश पार्सेकरला बोलतं करणं हे फार अवघड आहे, कारण तो मला वाटतं फक्त त्या कॅमेऱ्याच्या क्लिकनी बोलत असतो। अण्णा बरोबर ना? हां हां, हसत असतो। त्यामुळे आज हा आदेश आलेला आहे आणि हा पक्षाचा व्हीप आहे, त्यामुळे ऐकायला लागेल। हां, आणि इकडं 2 व्हीप वगैरे नाही, एकच व्हीप आहे। एनिवे, त्यामुळे आता जो माईक आहे तो पार्सेकरांना द्या। पार्सेकर, खूप जणांना तुम्ही त्रास दिला, आज मी तुम्हाला त्रास देणार आहे। प्रकाश, मला थोडक्यात सांग, राहू देत, मला थोडक्यात सांग की कॅमेऱ्याचं प्रेम कसं जमलं, कॅमेऱ्याचं आणि तुझं प्रेम कसं जमलं? सर्वप्रथम वरती धर गोष्ट म्हणजे मी सचिन हॅलो, पहिली गोष्ट म्हणजे जगदीश माळेबरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये आलो MIG क्रिकेट क्लबमध्ये, आणि त्यानंतर जगदीश माळेकडून मला जे काय हे मिळालं, त्यांनी मला फोटोग्राफर अक्षरशः बनवलं मला, फ्रँकली शूटिंग। मी तसा बघितलं तर कुठच्याही ह्याचं ट्रेनिंग न घेता त्याच्याबरोबर राहून फोटोग्राफर झालेलं आहे। जसा फोटो काढताना कॅमेरा हलवत नाही तसा हा हात हलवायचा नाही, म्हणजे सगळ्यांना नीट ऐकू, बरोबर आहे ना अजित? हां, त्यामुळे हात हलवायचा नाही। आता डाव्या हाताने सगळं हात हलव, हा हात लॉक करून टाक, कॅमेरा लॉक कर, बोल पुढे। ओके, त्यानंतर कोटणीस सरांमुळे मला षटकारमध्ये हे मिळाले, षटकारमध्ये निखिल वागळे। अरे, निखिल वागळे म्हणून पण आहेत नाही का? हो, अरे निखिल वागळे पण आहेत आज। निखिल वागळेमुळे मला हे मिळालं। त्यानंतर महानगर आलं, महानगर आल्यानंतर मला वागळेने फुल फ्लेज हे केलं, तुला जे काही करायचं आहे ते कर। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे षटकारमुळे, त्यावेळी षटकारची 2 षटकार एक टुर्नामेंट होती, अंडर-16 आणि स्पोर्ट्स स्टार अंडर-19, तर षटकारमुळे मला क्रिकेटमध्ये हे झालं, आणि बाकीचे सगळे क्रिकेट सगळे मिळाले, आणि त्याबरोबर सचिन
मग सचिनच्या प्रेमामुळे मी फोटो काढायला जायचो, पण त्यांनी जे सहकार्य दिलं, जे काय मला सहकार्य मिळालं आहे फोटोचं, ते त्याच्या संमतीतच माझे फोटोचं हे चांगले निघत आले. क्या बात आहे, क्या बात आहे. आता या याच्यातला पुस्तकात फोटो खूपच आहेत, म्हणजे छानच आहेत, पण त्याच्यातले काही फोटो हे खूप वेगळे वाटले. तर त्याच्यातनं असं दिसून येतं की बाकी फोटो जसे तू एन्जॉय केले तसं तू सचिनची प्रॅक्टिस खूप एन्जॉय केलेली दिसतेस. त्याच्याबद्दल सांगशील का? नक्कीच नक्कीच. कारण सचिनची प्रॅक्टिस असा आहे, एवढी चांगली प्रॅक्टिस त्याची, एवढं कॉन्सन्ट्रेशन मी एवढं बघितलं नाही. त्याच्या बॅकपेन होतं आणि त्या क्रिकेटमध्ये जे हे असतं, रूल्स असतात काय, एवढा बॅकपेन असूनसुद्धा सचिनने कधीही पायाने बॉल हे केला नाही. जोपर्यंत खेळत होता, रिटायर होईपर्यंत, मी तोपर्यंत त्याला कधीही बॉलला पाय लावताना बघितलेलं नाही आहे. अक्षरशः बॅकपेन असताना सुद्धा त्यांनी कधीच पायाने बॉल हे केलं नाही. अक्षरशः बॅटिंग असं करायचे, मग बाकीचे सहकारी त्यांचे बॉलवरून टाकायचे. हे मी माझ्या डोळ्याने कित्येक महिने बघितलेले आहे. आणि या दोघांना एकत्र ते सगळं ड्रिल करताना पाहणं हा सुखद अनुभव. आणि सर्वात दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे अजितदादाबरोबर आम्ही सगळे लांब असतो, पण मला एक चांगला फोटो असा मिळाला की अजितदादा त्याला शूट करतो आहे ह्याच्या, त्यावेळी हँडिकॅप हे होते त्याच्यावर शूट करतो. मी लांबून शूट केला. कित्येक वर्ष मी फोटो असाच ठेवला होता, ना कुठे छापला होता ना काय, पण आत्ता रिटायरमेंटनंतर माझ्या पुस्तकात तो घेतलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पीपी, असंख्य फोटो तुझे असे आहेत की जे स्वतः कहाणी सांगतात. त्याच्या खाली कॅप्शनची खरंच गरज नाही वाटत. ही ताकद आहे तुझ्या फोटोंची आणि त्याबद्दल प्रेम आहे तुझ्यावरती. परंतु तुझी त्या फोटोंच्या विषयी एखादी संस्मरणीय आठवण अशी काही आहे का? ती कदाचित म्हणजे फोटो काढल्याची असेल, फोटो न काढल्याची असेल, पण सचिनच्या संदर्भातली संस्मरणीय आठवण. तसे बरेच फोटो आहेत. सर्वात म्हणजे मला सर्वात अचीव केलेला फोटो असाच वाटतो की ज्या दिवशी सचिनने रिटायरमेंट घेतली आणि थोड्या वेळाने भारतरत्न हे जाहीर झालं, तर सचिन तेव्हा आईला भेटायला वरती गेला होता. फुल पॅक सगळ्या बाजूने सगळे पोलीस सगळे होते. मी इवन फोटो कॉल तोडलेला आहे. त्या दिवशी मी ड्रेसिंग रूममध्ये पण घुसलो होतो. हे फोटोग्राफरसाठी कधीच नाही. माझ्या याच्याप्रमाणे मी कधी फोटो कॉल तोडला नव्हता, पण त्या दिवशी तोडला. ते तिथे नाही मिळाला. मी वरती गेलो, मला कळलं की सचिन आईकडे जातो आहे. मी वरती गेलो, त्या गर्दीत एवढी गर्दी होती, पण मला फोटो मिळाले. दॅट इज द सर्वात चांगला फोटो. क्या बात आहे. आणि अजून एक आपण काढलेले फोटोंचं पुस्तक छापलंच आहे. न काढलेला संस्मरणीय फोटो कुठला? ते म्हणजे कदाचित मला माहीत नाही, सचिनला पण आवडणार नाही, पण 2005मध्ये DNA चा पहिला अंक होता. अयाज मीना मला सारखे बोलत होते की मला वेगळा फोटो दे, मला वेगळा फोटो सचिनचा पाहिजे. कुछ भी बोल पीपी, मेरे को अलग फोटो चाहिए. तू सचिन को लेके कुछ भी कर, मेरे को अलग फोटो चाहिए. मी सारखी रिक्वेस्ट केली. सचिन मला ताजलँडमध्ये गेला आणि जिमचा एक फोटो दिला, पण समोर मला अजून एक फोटो पाहिजे होता. आणि त्यावेळी फरारी गाडी होती सचिनची. मी बोललो मी हे घेऊन लामेरमध्ये जातो आणि तिथे मी थांबतो. नेहमीप्रमाणेच माझं नेहमीच असं. मी बराच वेळ गेलो. सचिन गाडी काढल्यानंतर फरारीने अजून पोचला नाही. गेला कुठे म्हणून मी ह्याचं हे बोलतोय एकेरी याच्यामध्ये. तर नाही, कारण प्रकाशकडे लॅम्बोर्गिनी होती, तो अगोदर पोचला. तर त्यावेळी मी वरती गेलो आणि माउंट मेरीहून वरती चढताना फरारी इथे थांबलेली आहे. एक माझ्यामध्ये पारशी आजी वरती चढवती. दुपारी 2-2:30 वाजतील, नक्कीच असतील. मी वरती गेलो बोलो पाठीवरून बघितलं तर दिसतच नाही, म्हणून बघितलं तर चक्क फरारी रस्त्यावर थांबलेली होती. सचिन खाली उतरून त्या बाईंशी बोलत होता, आजींशी बोलत होता. आणि मी वरतून कॅमेरा काढला आणि सचिनने फक्त माझ्याकडे बघितलं. मी समजून गेलो की नाही, हा फोटो काढाय. म्हणजे याच्यामध्ये मला असं जाणवतं की आय डोंट नो की काही वेळा सचिनने मला सरळ नाही म्हणून सांगितलेलं. नाही म्हणताना फक्त डोळ्याने सांगितलेलं आहे की नाही,
की एवढं चांगलं तो हे आहे, हा फोटो माइंड ब्लोइंग झाला असता. पण ते नको बोललं, पण त्याच्यामधला तो माणुसकीचा होता, तो मला दाखवायची इच्छा. पण ठीक आहे, पण क्या बात आहे, क्या बात आहे. मला प्रकाशच्या बायकोनी सांगितलं होतं प्रकाश जास्त बोलत नाही, तो तुझ्यासमोर बोलत नाही, बाकी व्यवस्थित बोलतो असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच. आता थोडासा माईक इकडे दे. या तुम्ही सुद्धा, हा सुद्धा मरणाचा मुखदुर्बळ आहे. मुकुल मारणे निळकंठ प्रकाशनचा आहे. खूप छान काम प्रिंटिंगचं पुस्तकांचं करत असतो, परंतु बोलायला एकदमच. परंतु आज तुला सुद्धा बोलायला लागणार. तू थोडक्यात अगदी 2 वाक्यात तुझ्या भावना काय आहेत त्या सांग. हॅलो. आज म्हणजे मोठ्यांदा देवासमोर असताना मी काय बोलणार, एवढंच, बाकी काय नाही. निशब्द. ज्यांना बघून अख्खं आयुष्य काढलेलं आहे, माझे आईबाबा आहेत, एवढ्या शिव्या खाल्लेल्या आहेत फक्त या सचिन या नावासाठी. आज काही बोलू शकत नाही मी, आज ते पण मला बोलू शकत नाही आहेत, एवढंच. मुकुलची आई कुठं आहे, त्यांनी हात वर करा. त्या म्हणाल्या होत्या, हा 10वीत होता जेव्हा 98 साली तू ते वादळ आणलं होतं शारजामध्ये, आणि 10वीचं वर्ष तुफान अभ्यासाला दांड्या मारून मॅच बघता बघता शेवटी त्याची आई चिडली, बास झालं ते सचिन सचिन सचिन, भेटणार आहे का तुला? भेटला. आज भेटलोय. भेटला. स्वप्न त्यांची सत्यात उतरतात जे स्वप्न बघतात आणि त्याचा पाठलाग करतात. त्यामुळे आज मी म्हणेन की त्या अर्थाने हे खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता मुख्य समारंभ जो आहे तो आपण करूया प्रकाशनाचा. आणि हा प्रकाशनाचा समारंभ करायला सुद्धा गंमत काय होते की सचिन तेंडुलकरचं कुठलंही काम, त्याचा समारंभ करायचा झाला की त्याचा सत्कार कुणी करायचा, मोठी अडचण होते. प्रकाशन त्याच्या पुस्तकाचं कुणी करायचं, मोठी अडचण होते. परंतु त्याला तोडीस तोड माणूस आम्हाला खरोखर मनापासून लाभला, जो आमचा सख्खा मित्र पण आहे. अजित, प्लीज स्टेजवर ये, कारण आपण प्रकाशन करूया. अजित तेंडुलकर. नाही नाही, अजिबात नाही. हे तू घे, हे तू घे. हां, एक मिनिट. हो हो, अगदीच. थांब जरा, थांब, त्याला उडू देत. प्रकाश थांब. हरकत नाही, ते त्याच्यासाठीच आहे. आहे, उघडतो. 1 मिनिट, त्याला पहिल्यांदा घे. हो हो, मी उघडतो. 1 मिनिट. फक्त प्रकाशन झालं एवढंच जाहीर कर. खूप अभिनंदन प्रकाश आणि प्रकाशकांचं पण. आणि मी जाहीर करतो की प्रकाशचं हे पुस्तक आता प्रकाशित झालं. आता 1च मिनिट अजित, फक्त थांब, कारण आमची अशी इच्छा होती. 2 गोष्टी. प्रकाश, पहिल्यांदा माझी विनंती तुला अशी आहे की तुझ्या आईला कॉपी देऊन ये पटकन. कारण ते अजून एक पुस्तक उघड प्लीज. नाही, अजून एक उघड. 2ही उघडती. ते दुसरं पण उघड ना. ये आता एक त्याच्या हातात दे, एक तुझ्या हातात ठेव. आणि पहिली कॉपी जी आहे ती अर्थातच आईला अर्पण केलेली आहे, पण अर्थातच उत्सवमूर्ती ज्याच्यासाठी हे पुस्तक अर्पित केलेलं आहे. सचिन, प्लीज स्टेजवर येतोस, कारण पहिली कॉपी तुला अर्पण करायची. नाही, एक फोटो फक्त काढू येतो.
एक मिनिट. फुलं जी आहेत ती यांनी आपण हा काय म्हणतात त्याला सत्कार नाही आहे, परंतु हे आमचं प्रेम दाखवण्याचा फक्त हा भाग आहे. त्यामुळे या पार्सेकर कुटुंब या तुमचा हक्क आहे आज. ये साहिल ये. अरे मला पण वा क्या बात आहे. थँक्यू. हो थँक्यू सो मच. सचिन तू थांब. हां प्रकाश बस. हे पुस्तक सचिन तेंडुलकरचं आहे. सचिन तेंडुलकर म्हणजेच क्रिकेट म्हणजेच सचिन तेंडुलकर. वेगळं नातं आहे. मोबाईल प्लीज खाली करा, मागच्या लोकांना दिसत नाही आहे एक गोष्ट आणि शूटिंगला त्रास होतो आहे. हा क्रिकेटचा थोडासा समारंभ आहे, त्यामुळे मी सचिन सॉरी मला कल्पना आहे तू रिटायर झाला आहेस, पण मी 6 बॉल टाकणार आहे. त्यामुळे तुझी परवानगी घेतो. राईट आर्म ओव्हर जेन्युइन स्पिन. हे 6 बॉल असे आहेत की भाषण हे करण्यापेक्षा माझा विचार असा होता की या पुस्तकातले 6 फोटो असे मी त्याला हे करणारे सुचवणारे की त्याच्याविषयी त्यांनी आठवण सांगावी. चालेल का? ऐकायला आवडेल? बघ सगळ्यांना आवडेल. त्यामुळे 6 बॉल आपण टाकूयात फक्त. ओके ठीक आहे. हां वरती म्हणून मी खेळायला तयार. लहानपणीचा एक महत्त्वाचा फोटो असा आहे की तू परदेश दौऱ्यातनं आला आहेस. तुझी साहित्य सहवासची गँग सुद्धा दाखवतो. मी काढतो. शॅम्पेनची हे घे. हा फोटो आहे 29 नंबरचा. साहित्य सवासची गँग आलेली आहे. साहित्य सवासची गँग जरा हात वर करा. हां ते बघा सगळे मागं साहित्य सवासची गँगसुद्धा आलेली आहे. त्यामुळे हा तुमचा फोटोसुद्धा याच्यात आहे. आणि सचिन हा जो फोटो आहे याची काही आठवण सांगू शकतोस का की ज्या वेळेला साहित्य सवासचे तुझी मित्र कंपनी आणि तुझे वडील असे सोबत आहेत? ही माझ्यासाठी गोल्डन मोमेंट आहे. म्हणजे ऑब्व्हियसली टेस्टमध्ये पहिले 100 झाले होते. कुठेतरी एक डोक्यात असा विचार नेहमी असायचा की ना इंडियाला खेळायचं आहे. एकदा इंडियाला खेळायला सुरुवात झाल्यानंतर माझी पोझिशन तिकडे कन्फर्म करायची की ना मी एक सर्टन मेंबर असायला पाहिजे टीममध्ये. ऑटोमॅटिक सिलेक्शन व्हायला पाहिजे. आणि ते पहिले 100 झाल्यानंतर मला वाटतं की माझी पोझिशन थोडीफार सिमेंटेड होती टीममध्ये. आणि ज्या प्रकारे मला एअरपोर्टवरती साहित्य सहवासमध्ये माझ्या सगळ्या मित्रांनी जे रिसेप्शन दिलं आणि आम्ही घरी आलो. माझ्या बिल्डिंगच्या इकडेच खाली बाबाही आले होते खाली. आणि बाबांनी ज्या प्रकारे मला मिठी मारली आणि जे रिसेप्शन दिलं इट वॉज इनक्रेडिबल. कारण आम्ही साहित्य सहवासमध्ये राहत होतो आणि तिकडे वडीलही साहित्यिक आणि सगळे आजूबाजूला सगळे जिथे आपण बघायचो तिकडे सगळे स्कॉलर्सच होते. आणि त्यांची मुलंही तशीच करत होती. आय थिंक मी आणि अजित वगैरे आम्ही एक्सेप्शन असो की आम्ही क्रिकेट खेळत होतो. आणि हे 80s मी म्हणतो आहे की 80sमध्ये तशी थॉट प्रोसेस असणं आईवडिलांची ते टेक्स अ लॉट. आणि मला त्यामुळे ऑलवेज नेहमी मी वडिलांबद्दल बोलतो किंवा फोटोज दाखवले जातात एक वेगळं इमोशन कुठेतरी जागतं की ना जर काय मला त्यावेळेला ते फ्रीडम मिळालं नसतं. बाबाने सांगितलं असतं काही नाही तुला पुस्तक घेऊन बसायचंच आहे आणि अभ्यास करायचा. माझं नेहमी डोकं दुखायचं अभ्यास करायला लागल्यानंतर. पण हा क्षण माझ्यासाठी त्यामुळे मी म्हणतो की गोल्डन मोमेंट आहे. कारण मला फ्रीडमचं आम्ही हे थोडंफार सेलिब्रेशन करत होतो की ती एक मोठी जर्नी होणार होती माझ्या आयुष्यात. पण दिस वॉज द बिगिनिंग ऑफ दॅट जर्नी. वा. आता हा फोटो तू बघ मग मी लोकांना दाखवतो. हा 97व्या पानावरचा हा फोटो आहे सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या कसोटी सामन्याचा, जेव्हा त्याची आई हा कसोटी सामना बघायला आली होती. सचिन
पहिली गोष्ट म्हणजे राईट टाईम राईट प्लेस असं म्हणतात फुटबॉलच्या बाबतीत, गोल मारण्याच्या बाबतीत. हा क्षण कॅप्चर करायला हा कसा काय पोचतो? साईज हेल्प्स. जिथे कोण एक्सपेक्ट करत नाही तिकडे तो जाऊ शकतो. तर गॅप्स काढतो. बरोबर. काय काय आठवण आहे या फोटोची, काय म्हणशील? ह्या फोटोची आठवण तर एकच आहे की ऑब्व्हियसली अलॉंग विथ बाबा, आईने मला लहानपणापासून एनकरेज केलं आणि आईला नेहमी एकच काळजी असायची. मी मस्ती करायचो आणि भरपूर धांगडधिंगा करायचो. तर घरी आल्यानंतर आई पहिल्यांदा बाबांना सांगायची की याची फुल बॉडी चेक करा की कुठे याला खरचटलं असणार, लागलं असणार. कारण मी सांगायचो नाही की मला कुठे लागलं आहे काय. ती एक काळजी असायची आणि वेदर मी जेवलो आहे वेळेवर की नाही ही काळजी असायची. आणि ते चालू राहिलं शेवटपर्यंत. म्हणून ह्या दिवसाच्या ॲक्च्युली आधी मी आईला बोललो की मी माझं 24 वर्षाचं करिअर संपवतो आहे, माझी लास्ट मॅच खेळतो आहे. 24 वर्ष मी घर सोडून का जात होतो हे ॲटलिस्ट एकदा बघायला ये, मग तुला कळेल की मी असा टाईमपास करायला जात नव्हतो बाहेर, की ही एक जबाबदारी होती. पण माझ्यासाठी सर्वात इमोशनल मोमेंट होती ज्यावेळेला पहिल्या दिवशी आम्ही वेस्ट इंडिज अगेन्स्ट टेस्ट मॅच खेळतो, माझी लास्ट टेस्ट मॅच. आणि शेवटची ओव्हर मला डॅरेन सामी टाकायला आला आणि सडनली जायंट स्क्रीनवरती आईला दाखवलं. तर मी एनिवेज पहिल्यांदा विचार करतो, इमोशनल होतो थोडा, कशी सर्वाईव्ह करायची ही ओव्हर, म्हणजे उद्या बघूया काय करता येईल आपल्याला ते. आणि ज्या वेळेला आईला जायंट स्क्रीनवरती स्टेडियममध्ये दाखवलं तर त्या इमोशन्स थोड्या जास्तच काही होत्या. थोडं कंट्रोल करा, कारण मला भीती होती की माझ्या डोळ्यात पाणी जास्त यायला नाही पाहिजे, कारण मला बॉल दिसणार नाही नीट. कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं. कारण त्यानंतर आय थिंक इफ आय नॉट मिस्टेकन अजितला दाखवलं, मग अंजलीला दाखवलं, सगळ्यांना दाखवलं होतं. मला वाटलं की हा प्रोड्युसर मे बी वेस्ट इंडिज टीममधलाच असावा कोणतरी, कारण तो सगळे प्रयत्न करतो आहे मला आऊट करण्याचा. आय मीन इट वॉज हॅपनिंग इन गुड इंटेन्शन. पण ही एक ती मोमेंट होती ज्या वेळेला सगळं काही झालं होतं. ड्रेसिंग रूममधनं आम्ही जे काही स्पीचेस होते थोडेफार आणि इमोशनल मोमेंट्स होत्या झाल्या होत्या. आणि त्यानंतर मी वरती आईला भेटायला गेलो होतो. त्याला कॅप्चर केलं सर. अजूनही कोणाला माहिती नाही तिकडे कसा पोचला असता. आईने पाहिलेली ती एकमेव मॅच म्हणजे मला आठवत नाही की इवन शाळेपासून आईने माझी कुठची मॅच बघितली. दिस इज दी ओनली मोमेंट ज्या वेळेला मला आईने बघितलेलं आहे खेळताना. क्या बात. आता 31 पानावरचं दाखव त्याला हा फोटो तुम्हाला दाखवतो मी. 31व्या पानावरचा. प्रॅक्टिस चालू आहे आणि या प्रॅक्टिसमध्ये सचिन बॅटिंगची तयारी करतो आहे आणि अजित तेंडुलकर ते शूट करतायत. तर हाही रेअर फोटो आहे माझ्या मते, कारण ही प्रॅक्टिस आणि या सगळ्याच गोष्टी या इतक्या तन्मयतेनी आणि सिक्रेटली व्हायच्या. तर काय परत ही प्रॅक्टिस, ही आठवण काय म्हणशील? नाही, ही एक मोमेंट कॅप्चर केले ऑफकोर्स. पण अशा अनेक मोमेंट्स होत्या की ना, हे कोणाला माहिती नाही, मी पहिल्यांदा सांगतो आहे की आम्ही लहानपणापासून तर पहिल्यांदा मला माहिती आहे की अजित ऑलवेज लपून मॅच बघायचा. सुरुवातीला मला वाटतं पहिल्या 2 मॅचेस टेंटच्या बाजूला उभं राहून बघले आणि दोन्ही मॅचेसला मी 0वरती आऊट झालो. तर मी मला फॅमिली मेंबर्स कोणी नको आहेत मॅच बघायला. तुम्हाला बघायची असेल तर बघा, पण लपून बघा कुठेही, हरकत नाही माझी. तेव्हापासून ती एक सवय झाली की ना, आयदर गाडी पार्क करायची तिकडे गाडीतनं बघायचं झाडाच्या मागणं. आणि त्यानंतर त्यावेळेला ऑब्व्हियसली आमच्याकडे ती लक्झरी नव्हती की व्हिडिओ कॅमेराज नव्हते किंवा आज जे सोशल मीडियावरती लगेच बघायला मिळतं 5 सेकंदात तुम्हाला ज्या काही गोष्टी, तशा काही गोष्टी नव्हत्या. मी ज्यावेळेला इंडियाला खेळायला लागलो त्यावेळेला मी टूरच्या सुरुवातीला जाऊन प्रोड्युसरला सांगायचो की मला माझ्या प्रत्येक इनिंगच्या व्हिडिओ कसेट्स हव्यात आणि बॉल बाय बॉल हव्यात. तर माझ्याकडे एंड ऑफ द टूर त्या बॉल बाय बॉल त्या कसेट्स यायच्या. आणि मग टूरनंतर आल्यानंतर आम्ही दोघे बसून माझा प्रत्येक बॉल स्टडी करायचो की मी कसा खेळलो आहे आणि त्या बॉलला काय करायला पाहिजे होतं किंवा जे काही चांगलं केलं ते कसं झालं. आणि त्याच्यात अग्रीमेंट्स व्हायच्या, डिसअग्रीमेंट्स पण व्हायच्या भरपूर वेळा,
कारण काही काही गोष्टी तो मला सांगायला बघायचा जे मी मानायचो नाही, असं नाही झालं. मग ते सगळ्या गोष्टी कॅप्चर करायला आणि त्या इम्प्रूव्ह करायला ज्या माझ्या मिस्टेक्स होत्या त्याच्यासाठी भरपूर वेळा व्हिडिओ कॅमेराजमधून रेकॉर्डिंग व्हायचं. पण त्यावेळेला कोणालाही माहिती नसत असायचं. ते फक्त पीला आम्ही इन कॉन्फिडन्स सांगायचो की प्रॅक्टिस होणार आहे. आणि माझे काही क्रिकेटिंग फ्रेंड्स पण होते, तेही सांगायचे, कॉमन फ्रेंड्स, की ना पी तुम्ही या तिकडे, कारण या वेळेला प्रॅक्टिस होते. आणि ज्या वेळेला आम्ही प्रॅक्टिस करत होतो, आय डोंट थिंक पी कधीच मध्ये आले असे की त्या डिस्टर्बिंग एरियात आले. ऑलवेज तुमच्या कॅमेऱ्याला ऑब्व्हियसली झूम लेन्स वगैरे असतात सगळ्या, त्यामुळे पण बरेचसे फोटोग्राफर्स ते विसरतात. झूम लेन्स असूनही ते सिली पॉईंट शॉट लेगला उभे असतात, विच इज नॉट अ प्लेझंट थिंग. पण पी कधीच आले नाही तसं. पान नंबर 99 काढ, 99. कारण हा शेवटच्या कसोटी सामन्याचाच हा फोटो आहे की ज्याच्यामध्ये सचिन आणि त्याची फॅमिली एकत्र आहे. म्हणजे अर्थातच अंजली, सारा, अर्जुन हे सचिन बरोबर आहेत. सचिन ग्राउंडवरती फॅमिली आणि शेवटचं तुझं स्पीच हे आम्ही कुणीच विसरू शकत नाही. या फोटोबद्दलची आठवण काय सांगशील? ह्या फोटोत मला एक दिसतंय की माझी एक इनिंग संपत होती आणि दुसरी इनिंग स्टार्ट होत होती. आणि पहिल्या इनिंगमध्ये ऑब्व्हियसली भरपूर काही गोष्टी झाल्या, चांगल्या गोष्टी झाल्या, पण त्यात काही काही गोष्टी राहूनही गेल्या. जसे सारा, अर्जुनचे कधी कधी वाढदिवसही मिस करायला लागले, त्यांचे ॲन्युअल डे शाळेचे किंवा काही काही इव्हेंट्स, बर्थडे पार्टीज मित्रांच्या वगैरे, आणि त्यांच्याबरोबर वेळ काढणं, अंजलीबरोबर वेळ काढणं. तिचे काही काही वेळेला बर्थडेज मिस झाले, मी टूरवरती असायचो, खेळायचो, तर त्या गोष्टी थोड्या मला पहिल्या इनिंगमध्ये मिस केल्या. पण असं कधीच झालं नाही की मला आजपर्यंत आठवत नाही की मी प्रॅक्टिस करत होतो आणि मला अंजलीने फोन केला की आज लवकर संपव आणि ये घरी म्हणून. एकदाही फोन नाही केला माझ्या अख्ख्या करिअरमध्ये. मला अंजलीने एकदाही फोन नाही केला की प्रॅक्टिस आज नको करूस किंवा लवकर संपवून घरी ये. आणि सारा, अर्जुनकडनं पण तेच कोऑपरेशन होतं. मला कुठेही त्यांच्याकडनं ते प्रेशर कधीही फील झालं नाही. ते फ्रीडम होतं. त्यामुळे मी जेवढं आता सेकंड इनिंग्स जेवढं ॲज अ फॅमिली मॅन राहता येईल ते मी प्रयत्न करतो. पण फर्स्ट इनिंग्स वॉज ऑल्सो लाईक दॅट. मला अजूनही आठवतं मी श्रीलंकेहून आलो होतो. सारा फार लहान होती, मे बी काही महिन्याची होती, मे बी 10-11 महिन्याची होती. श्रीलंकेमध्ये उन्हात होतो भरपूर, 1-1.5 महिना उन्हात असल्यामुळे एकदम म्हणजे करपली होती स्किन. त्यावेळेला सनस्क्रीन वगैरे काही वापरत नव्हतो. पण मी परत आल्यानंतर मला साराने ओळखलं नव्हतं, थोडी घाबरली होती की बघून की हा कोणाला आहे म्हणून. तर अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर आय एंडेड अप मिसिंग भरपूर गोष्टी. पण ही एक मोमेंट तशी होती की जसं मी म्हणतो की पहिली इनिंग संपत होती आणि दुसरी इनिंग सुरू होती ती ॲज अ फॅमिली मॅन. आता पान नंबर 75 दाखव. पान नंबर 75चा म्हणजे टेरिफिक मी म्हणतो हा कॅच आहे. कारण भारतरत्नचं जे पदक आहे ते दिल्लीहून तो सोहळा झाल्यानंतर सचिन जेव्हा मुंबईत आला त्यावेळेला त्यांनी आचरेकर सरांची भेट घेतली आणि गुरुला ते पदक दाखवलं. तो अमूल्य क्षण परत पीनी कॅप्चर केला होता. सचिन, हे म्हणजे काय फोटो आणि काय आठवण आहे ही खरोखर? सरांकडनंच माझी जर्नी सुरू झाली. आणि जे इथे बरेचसे क्रिकेटर्स आहेत, प्रवीण बसला इथे, निलेश पण होता, अनेक क्रिकेटर्स आहेत. सगळे म्हणतील की सरांनी आमच्यासाठी जेवढं केलं आहे आणि त्याबद्दल आत्ता बोलायचं ठरलं, जितकं मी बोलेन ते वुड बी अ ड्रॉप इन दी ओशन. कारण जे सॅक्रिफायसेस सरांनी आमच्यासाठी केले आहेत. मला अजूनही आठवतं आहे सर त्यावेळेला आमच्याकडनं फी चार्ज करायचे महिन्याला ही ₹7 होते. आणि त्यानंतर सर
बोलले की मी ही वाढवतो आहे फी, ती 11 केली होती. आणि त्यातही काही असे प्लेयर्स होते ज्यांना अफोर्ड करता येत नव्हतं, त्यांची फी सर माफ करत होते आणि त्यांना किट आणि ते सगळं बरोबर मिळतं आहे की नाही ते सगळं सर लक्षात घ्यायचे. तर असा सरांचा स्वभाव असल्यामुळे ना आम्हाला एक वेगळी अटॅचमेंट होती. मला शाळेत तर सर कधी वेलप्लेड बोलले नाही. किती रन केले तरी सर कधी वेलप्लेड नाही म्हणायचे आणि प्रॅक्टिस करवायचे भरपूर. आणि मग सरांचं एक कुठेतरी ते अफेक्शन दाखवण्यासाठी सर मला म्हणायचे जा मला पैसे द्यायचे म्हणजे जा काहीतरी एक सॉफ्ट ड्रिंक वगैरे पिऊन ये किंवा वडापाव खा आणि ये. म्हणजे मला माहिती आहे की सर आज खुश आहेत. हा एक सिग्नल होता सरांचा. आणि तसं होता होता भरपूर वर्ष गेली. आणि पण ही एक मोमेंट होती ज्यावेळेला मी सरांना भारतरत्न दाखवायला गेलो. मी संध्याकाळी आलो होतो, आईला दाखवलं, घरी सगळ्यांना दाखवलं आणि मी लगेच सरांकडे गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मला सरांच्या डोळ्यातनं कुठेतरी दिसलं की वेल डन म्हणून. सर काही बोलले नाहीत, त्यावेळेलाही काही बोलले नाहीत, पण जे सरांच्या डोळ्यातनं मला जो मेसेज मिळाला दॅट वॉज सॅटिस्फाईंग आणि दॅट वॉज ॲज इम्पॉर्टंट ॲज बाकी कोणी मला मेसेज दिले. म्हणजे डोळ्यातनं आलेल्या SMS चं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या प्लीज. पण परत सचिन तोच प्रश्न की कसं काय रे आम्हाला कोणाला काय रे तुम्हाला कळलं होतं का रे सचिन जाणार आहे, पत्रकार बंधू एवढे मागे आहेत, निखिल आपल्याला नाही रे कोणी कळवलं, हा कसा काय पोचला इथे बरोबर, काय रे बाबा PP. आता मी PPला 1 सेकंद कॅमेरा हे देतो आहे कारण PPला देतो आहे त्याचं कारण आम्हाला दुसरी बाजू ऐकायची. कारण काय आहे की त्या शिष्य आणि गुरुची जी भेट होती, भारतरत्न मिळालं तर सर्वोच्च नागरी सन्मान, सरांच्या डोळ्यामध्ये तू काय पाहिलंस? पहिली गोष्ट म्हणजे मी खूप सचिन जसं हे मिळालं भारतरत्न मिळालं तेव्हाच मी मनात ठरवलं होतं की सचिन कुठल्याही परिस्थितीत मुंबईत आल्यानंतर सरांकडे जाणार. मी सारखा चारही बाजूनी मित्रांच्या मागे लागलो होतो, मला कळलं पाहिजे. कारण कुठच्याही परिस्थितीत सचिन सकाळी सरांकडे जातो. तर मी सांगितल्याप्रमाणे मला कळलं की सचिन येतो आहे. त्यावेळी मला अतुलनी खूप मदत केली. इथे मला एक सांगायचं वाटतं, आपला रमेश पारदे माझा किती मित्र होता, त्याने मला आयुष्यात सचिन कुठे जातो आहे काय जातो आहे, इवन त्याने मला मोबाईल नंबर पण नाही दिला, पण हे त्याचं प्रोफेशन होतं, त्याबद्दल त्याला मी हे करतो. काय कॉम्प्लिमेंट आहे रमेश तुला, अरे देवा रे देवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सरांकडे जाऊन उभा राहिलो. रमेश तुला डोळ्याने वेल्डन म्हणतोय आता. तर मी सरांकडे गेलो. सर इतके म्हणतात ना, मी आजपर्यंत इतक्या दिवसात मी कधीच त्यांना एवढं बघितले. त्यांची एक टिपिकल होते, ते कॅप घातल्याशिवाय कोणालाही फोटो देत नसत. सकाळी कॅप बीप घालून बसले होते. कल्पना त्यांची मुलगी बोलली पारसेकर आला आहे, माहिती आहे मला, मी वाट बघतो आहे. आणि जशी सचिनने दरवाजातून आतमध्ये एंट्री केली त्यावेळी सरांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, आता तो सगळा मला करताना नाही, माझी अति घाई झाली. ही माझी चूक होती, त्यावेळी ती पहिली चूक होती की मी अति घाई करून सचिनला बाजूला बसून तो फोटो काढायच्या मागायला. पण त्यावेळी जे मी डोळ्यात सरांचा आनंद बघितला आहे आणि ज्यावेळी मी बघितलं आहे सचिन म्हणजे गुरुपौर्णिमेला मुंबईत असला की हमखास जायचा म्हणजे प्रवीण जातात हे प्रवीण म्हणा, सचिन येतो म्हटलं की जे हास्य त्यांच्या तोंडावर असायचं ना ते माझ्यामध्ये कोणी बघितलं नसेल. वा 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 वा. आता शेवटचे 2 बॉल राहिलेत. 67 पान नंबर काढ, 67. कारण हा फोटो बघ तू, मी म्हणजे लोकांना दाखवतो. कारण हा फोटो जो आहे हा सचिननी 50व्या वाढदिवसाचं एक छान गेट टुगेदर पत्रकारांसाठी ठेवलं होतं. त्यावेळेला सगळ्या फोटोग्राफर्सना एकत्र करून एक फोटो काढला होता. फोटोग्राफर्सची गँग आहे का? अरे सॉरी मी मागं बघतोय, तुम्ही सगळे पुढे आहात. त्यामुळे या फोटोबद्दल म्हणजे दरवेळेला पत्रकारांचे लेख गाजतात, पत्रकारांचं चर्चा होते की हा लेख हा इंटरव्ह्यू, परंतु फोटोग्राफर्सचं
तुझ्या आयुष्यात असलेलं महत्त्व काय होतं हे आज सांगणं गरजेचं आहे. फोटोग्राफर्स नसतील तर मला वाटतं त्या मोमेंट्स कधीच आपल्या मेमरीमध्ये राहणार नाहीत. आपण इथेही बरेचसे फोटोग्राफ्स बघतोय, आता हे माझेच आहेत, पण मी लहानपणी मोठा होताना अनेक फोटोग्राफ्स बघायचो आणि द मोमेंट यू सी दॅम आपण लगेच त्या एरियामध्ये जातो मागे, की भले भले क्रिकेटर्स होऊन गेले आणि आमचे हिरोज, त्यांचे फोटोग्राफ्स बघितल्यावर मला लगेच आठवतं की ह्या वेळेला मी ह्या ठिकाणी होतो, प्रॅक्टिस करत होतो, ते झालं आणि मला हे दिसलं. तर अशा गोष्टी आय डोंट थिंक त्यांना तेवढं क्रेडिट दिलं जातं जेवढं मिळायला पाहिजे. इनफॅक्ट मी आज आत्ता जस्ट फंक्शनला यायच्या आधी पीपीना भेटलो आणि AC वगैरे सगळं चालू होतं आणि पीपीना घाम, काय रे तू कुठे आहेस, किती काय, मी गेलो रिलॅक्स, सगळं काही ठीक होणार आहे फंक्शनमध्ये. मी बोलो उन्हात तुम्ही ज्यावेळेला आम्ही प्रॅक्टिस करायचो तर जर काय आम्ही मेहनत करत होतो तर हेही मेहनतच करत होते, हेही त्याच उन्हात होते, पण तुम्हालाही कधी घाम यायचा नाही त्यावेळेला. आम्ही घाम काढायला बघायचो पण तुम्हालाही घाम यायचा नाही त्यावेळेला. तर तुम्ही इथे बसलायत आणि अनेक फोटोग्राफर्स इथे बसलेत, तर सगळे एवढी मेहनत घेतात आणि त्या स्पेशल मोमेंट्स कॅप्चर करतात, पण जेवढं खरंच क्रेडिट मिळालं पाहिजे तुम्हाला ते अजिबात मिळत नाही. बऱ्याचशा गोष्टी ग्रांटेड धरल्या जातात. आपण आजही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फोटोग्राफ्स बघतो आणि पण ते कोणीतरी क्लिक केलेले असतात, तर त्यात ह्यांची मेहनत असते. आणि काही फोटोग्राफ्स असे असतात की दे हॅव देअर ओन स्टोरी, त्याला काही स्क्रिप्ट नसते खाली लिहिलेली, पण द फोटोग्राफ इटसेल्फ स्पीक्स अ लॉट अबाउट की त्या क्षणाला काय झालं होतं त्या माणसाच्या आयुष्यात. तशा मेमरीज कॅप्चर करणं हे एक स्किल आहे. हे असंच कुठचा फॅन्सीएस्ट कॅमेरा कोणाच्या हातात दिला तर ते काय ऑटोमॅटिकली होत नाही, ते प्रॉपर मेहनत घेऊन करायला लागतं आणि ते तुम्ही सगळे करतात त्याबद्दल बिग थँक्यू. आय थिंक हे लास्ट बॉल ह्याच्याबद्दल आहे, बरोबर? अगदी बरोबर. मी इथे येईनच, पण हा जो लास्ट बॉल मला टाकणारे माझ्या बाजूला बसलेत ते इज ऑलवेज बीन अ सायलेंट पार्टनर. यांच्या दोघांची पार्टनरशिप आहे ती, पण ही इज ऑलवेज बीन अ सायलेंट पार्टनर. कधीच पुढे येत नाहीत आणि फॉर एव्हर ज्यांना कोणाला मदतीची गरज आहे त्यांना ही विल ऑलवेज बी प्रेझेंट टू हेल्प देम. सो अ बिग कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू पण म्हणेन, कारण पीपी आणि तुम्ही दोघेही माझे मित्र आहात आणि एक दुसऱ्यांना तुम्ही हेल्प केली आहे आणि मला परत आठवण दिली की मी 50 वर्षाचा आहे ह्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. नाही, तू शिकवलंय दोघांनी पाहिल्याशिवाय एक रन पूर्ण होत नाही. नाही, पण ह्या फोटोबद्दल बोलायचं म्हणजे पीपींबद्दल बोलायचं तर माझ्या करिअरमध्ये अनेक गोष्टी झाल्यात आणि अनेक मोमेंट्स कॅप्चर झालेले आहेत. काही अनविलिंगली पण झालेले आहेत आणि बऱ्याचशा नोईंगली झालेल्या आहेत. मी 2002 साली साऊथ आफ्रिकेमध्ये होतो. सारा, अर्जुन, अंजली माझ्याबरोबर होते त्या टूरवरती आणि आम्ही असेच हॉटेलला खाली गार्डन वगैरे होतं तर आम्ही तिकडे जाऊन बसलो होतो. कोणीच नव्हतं. म्हणलं की अशी मोमेंट फार कमी वेळा मिळते, तर ते दोघेही सारा, अर्जुन पळत होते आणि मी आणि अंजलीचं तिकडेच लाऊंज होता तिकडे बसलो होतो असेच. तर मला आमच्या हॉटेलमधनं 3ऱ्या मजल्यावरनं जस्ट पडदा हालताना दिसलं आणि मला कळलं की फोटोग्राफ कोणीतरी काढलेला आहे. मी अंजलीला लगेच बोललो की ना तिकडे 3ऱ्या फ्लोअरवरनं कोणीतरी फोटोग्राफ काढला आहे. तरी तू असंच इमॅजिन करतो आहेस? मी गेलो, मला माहिती आहे आणि मला हेही माहिती आहे की कोणी काढला आहे फोटो. बापरे. दुसऱ्या दिवशी मी जाऊन जो फोटोग्राफर होता त्याला पकडलं आणि मी बोललो की तिकडनं फोटो काढलास राईट, तुला कसं कळलं कसं? आता लँग्वेजमधनं मी काही बोलत नाही कारण ते लगेच तुम्ही गेस करायला लागाल की कुठच्या एरियातला होता, कोण होता आणि काय.
तर मी मराठीच मेंटेन करीन. तर पण त्या मराठी नव्हता. नाही म्हणजे असा नाही खाल्ला घास, असा खाल्लात तुम्ही घास, ठीक आहे हरकत नाही. पण त्याला बिलीवच होत नव्हतं की मला कळलं, कारण पडदा होता, नुसता कॅमेरा बाहेर आला, फोटोग्राफ काढला गेला आणि परत तो आत गेला. तर म्हणलं की तू फोटोग्राफ काढलास माझा म्हणून. म्हणलं ॲटलिस्ट तुला ती डिसेन्सी पाहिजे होती की मी फॅमिली बरोबर आहे, तू मला विचारून काढला असतास तर मी 1 काय 10 दिले असते. सांगण्याचा हाच उद्देश होता की माझा थोडंफार ट्रस्ट लूज झाला. त्या म्हणजे त्या फोटोग्राफरबरोबर ती रिलेशनशिप जी असायला पाहिजे ती नव्हती कधी. पण पिपिनची खासियत ही होती की जरी ग्राउंडवरती मी प्रॅक्टिस करतो आहे तरी मला कधी विचारल्याशिवाय एकदाही फोटोग्राफ काढला नाही. फोटोग्राफ्स तर काढलेत, पण मला न विचारता एकदाही फोटोग्राफ वापरलाही नाही. की हे नव्हतं की मला फ्रीडम मिळाले, फोटोग्राफ काढायचा तर आता मी जो पाहिजे तो वापरतो. मला ऑलवेज विचारायचे की हा मी फोटोग्राफ वापरला तर चालेल का. असे फोटोग्राफर्स फार कमी आहेत आणि आय एम ग्लॅड की ते फोटोग्राफर्स असे माझे मित्र आहेत. मी एवढंच म्हणू इच्छितो की मी इथे खुश आहे येऊन की इतके वर्ष मी नेटमध्ये बॅटिंग करत होतो आणि बाहेर बसून तुम्ही मजा बघत होतात आणि फोटोग्राफ करत होता. आत्ता तुम्ही बॅटिंग करता नेटमध्ये, मी मस्त सुरुवातीला बसून मजा बघत होतो. हात मूवमेंट सगळ्या चालल्या आणि मग सुनंदने सांगलं लगेच इकडे हात ठेवला, ते मी ऑब्झर्व केलं. पण आय वॉन्ट टू से की गुड थिंग्स कम इन स्मॉल पॅकेजेस. यू विल ऑलवेज बी स्पेशल टू अस. कॉंग्रॅच्युलेशन्स हे पुस्तक केलं आणि थँक्यू फॉर युअर फ्रेंडशिप. सचिननी एवढं कौतुक केलं आहे, भारती नक्की परत मागणी घालणार त्याला 100%. हे अगदी ठरलेलं आहे. पण इतकं छान म्हणजे प्रॉमिस केलं होतं की अगोदरच की हा अनौपचारिक समारंभ असेल, गप्पा असतील. त्यामुळे जरा आमचा प्रकाशकही थोडा इमोशनल झालेला आहे. त्यांनी हळूच काय म्हणतात तसं कळवलेलं आहे. हे जे पुस्तक आहे हे कॉफी टेबल बुकचं कवर प्राईस 2,500 रुपये आहे. आज इथं जे लोक आहेत त्यांच्यासाठी 2,000 रुपयात 4 पुस्तकं मागं मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर या संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी कृपया ही संधी सोडू नका. एक महत्त्वाची गोष्ट अजून सचिन तुला सांगायची आहे की हे पुस्तक आहे, हे कॉफी टेबल बुक आहे, त्यामुळे हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण जी गावाकडची मुलं आहेत ज्यांना या पुस्तकाचा, या फोटोचा आनंद घ्यायचा आहे, याच्या मागचे विचार, याच्या मागच्या कथा या समजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे नीलकंठ प्रकाशननी हा विडा उचललेला आहे की हेच पुस्तक, कागद त्याचा कदाचित थोडासा पातळ असेल परंतु अशाच स्वरूपामध्ये, उत्तम स्वरूपामध्ये हे पुस्तक लहान मुलांसाठी अत्यल्प किमतीत म्हणजे 150 रुपयांच्या 100 रुपयांच्या आसपास ठेवायचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि सचिनचे विचार, त्यांनी केलेली मेहनत, गुरुच्याबद्दलचे त्याचे विचार, वडिलांच्याबद्दलचे, आईबद्दलचे, भावाबद्दलचे, हे सगळ्यांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रयत्न नीलकंठ प्रकाशनतर्फे केला जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही जेव्हा या हॉलमध्ये आलो त्यावेळेला आम्ही हे कोच लावलेले होते, 50 खुर्च्या लावलेल्या होत्या. मग म्हणलं की ही 20 ओव्हरची मॅच नाही, 50 नाही, 100 ओव्हरची मॅच करायला लागेल. खुर्च्या वाढवल्या गेल्या, 100 खुर्च्या केल्या गेल्या. तिथेही मावलेलं नाही आहेत. आज सगळेजण एवढे विविध क्षेत्रातले लोक आलेत आणि ते उभेसुद्धा आहेत. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आली. आणि अर्थातच अजित मित्रा, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि सचिन, क्या बात आहे यार, थँक्यू सो मच. त्यामुळे कार्यक्रम हा अनौपचारिकच होता आणि सगळ्यांनी कृपया तू सांग वडा आणि चहा. तू सांग ना, मुलीचा बाप तू आहे. नाही आता तो थोडाफार काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, समजलं हां, अल्प घेऊन ठेवलं, अल्पभार तर्फे सुद्धा एक बुके देण्यात येणार आहे. आणि MIGचे खरोखर मनापासून धन्यवाद, कारण इतका सुंदर हॉल. त्यामुळे बिग थँक्यू टू ऑल. देव आमच्याकडे आलेला आहे त्यामुळे
हॅलो, सचिन म्हणाला हा कसा कुठे पोचतो हे कळत नाही. हा माणूस त्यांनी त्याची साईजबद्दल बोलला. हा एअर इंडियाच्या एअरक्राफ्टमध्ये, मी पाकिस्तान टीमचा मॅनेजर होतो त्यावेळेला, तर एअरक्राफ्टच्या अवस्थे आज वारली, त्यांचं पेपरमध्ये फोटो आहे. त्यांना पण आत जायला दिलं नाही, पण हा माणूस माझ्या मागून आतमध्ये आला, कोणाला दिसलाच नाही, कारण त्यामुळे माझी बॉडी आणखी. आणि इम्रानचे फोटो काढले विमानामध्ये कोणाही फोटोग्राफरला अलाउ नसतं. तर हा कसा कोठे बसतो त्याचा हा एक किस्सा आहे. तेवढीच एक आठवण शेअर करायची होती प्रकाशची, म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक आठवण सांगितली. आणि बाकी सगळं आहे ते बोलूया नंतर. सुनंदन, तुलाही धन्यवाद देणं आवश्यक आहे. चांगला प्रोग्राम केलास. हां, तुलाही धन्यवाद देणं आवश्यक आहे.